चित्रपटाच्या सुरुवातीला वेस्ट व्हर्जिनियामधलं फेअर लेक नावाचं गाव दाखवलं जातं, ज्या ठिकाणी हॅलोविनच्या दरम्यान माउंटेन मॅन फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असतं आणि या फेस्टिवलला कव्हर करण्याचं काम करत असते न्यूज रिपोर्टर कॅलिन। या फेस्टिवलमध्ये सर्व लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे भयानक असे मास्क घालून फिरत असतात। न्यूज रिपोर्टर झाल्यानंतर कॅलिन ही जॉगिंगसाठी जाते आणि जॉगिंग करता करता ते एका जंगलामध्ये पोहोचते। जंगलामध्ये गेल्यानंतर तिला सॉटूथ भेटतो। सॉटूथला भेटल्यानंतर ती त्याला इग्नोर करून पुढे जाते, कारण सर्वजण अशाच प्रकारचे मास्क घालून फेस्टिवलमध्ये फिरत असतात। त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिला वन आय भेटतो आणि वन आयला देखील ती इग्नोर करते आणि पुढे जाते। आणि आता तिच्या समोर येतो थ्री फिंगर हा सर्वात डेंजर असतो, त्यामुळे तो तिला आता पुढे जाऊ देत नाही। तेव्हा ती रागाने त्याला मिडल फिंगर दाखवते आणि थ्री फिंगर तिचे मधले बोटच कापून टाकतो। त्यानंतर ती मदतीसाठी आवाज देते आणि पुढे जात असताना एक व्यक्ती तिची मदत करतो आणि हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मेनार्ड असतो। मेनार्ड तिला मदत करण्याचे नाटक करतो आणि तिची कुऱ्हाडीने हत्या करतो। त्यानंतर आपण पाहतो हे तिघेजण त्या ठिकाणी येतात। यानंतर आपणास समजते की हे तिघेजण भाऊ हे मेनार्डसाठी काम करत असतात, कारण मेनार्ड देखील हा सिरियल किलर असतो आणि तो माणसांना मारून त्यांची हत्या करून त्यांचे मांस खात असतो। मागच्या सीझनमधल्या सॅनिटोरियममधनं हे तिघेजण आता सुटून आलेले असतात आणि ते आता मेनार्ड बरोबर राहत असतात। कॅलिनच्या बॉडीला ते त्या ठिकाणावरून घेऊन जातात आणि तिचे तुकडे तुकडे करायला सुरुवात करतात। त्याच दरम्यान मेनार्ड त्या ठिकाणी येतो आणि ह्या तिघावर ओरडतो, कारण हत्या केल्यानंतर कसलाही सबूत मागे ठेवायचा नाही असे त्याने वारंवार त्यांना बजावलेले असते। त्यानंतर आपण पाहतो की काही कॉलेजचे फ्रेंड हे त्या जंगलामधनं त्या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतात। पुढे गेल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर मेनार्ड येतो आणि त्यांची गाडी मेनार्डला वाचवण्याच्या नादामध्ये एका झाडाला जाऊन थडकते। मेनार्ड या ठिकाणी असे भासवण्याचा प्रयत्न करतो की गाडीने त्याला मोठी धडक दिली आहे, परंतु गाडीचा ड्रायव्हर जो असतो बिली, त्याला पूर्ण विश्वास असतो मेनार्डला कसलाही टच झालेला नाही। तो जेव्हा मेनार्डला पाहण्यासाठी जातो आणि त्याला पलटी करतो त्यावेळेस मेनार्ड त्याच्यावर हल्ला करतो आणि या ठिकाणी हे तिघेजण मिळून मेनार्डला बेदम मारतात। हे सर्वजण ते तिघे बंधू पाहत असतात आणि आता ते त्यांच्यावर हल्ला करणार। त्याच दरम्यान त्या ठिकाणी पोलीस येतात। पोलिसमध्ये अँजेलिना, शेरीफ आणि एक पोलीस ऑफिसर येतो। अँजेलिना ही सर्वांना अरेस्ट करते आणि त्या ठिकाणावरून घेऊन जाते। त्याचबरोबर ती दुसऱ्या पोलिसाला ते त्या ठिकाणी पहारा देण्यास सांगते। सर्वजण त्या ठिकाणावरून जातात आणि लगेच हे तिघेजण त्या पोलिसावर हल्ला करून त्याला ठार मारतात। इकडे बिली हा सर्व आरोप स्वतःवर घेतो आणि आपल्या मित्रांना जेलमधून मुक्त करतो। हे सर्वजण एका ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये रूम घेतात। अँजेलिनाला इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस समजते की नेमार्ड हा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे आणि त्या संदर्भात ती सर्व माहिती आपल्या सिनियर्सला देते। त्यावेळेस तिचे सिनियर्स सांगतात की नेमार्डला दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन त्या ठिकाणावरून घेऊन जाण्यात येईल आणि तेव्हा नेमार्ड तिला सांगतो की उद्या सकाळपर्यंत तू जिवंत राहणार नाहीस। शहरामधील सर्व लोक हे फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले असतात, त्यामुळे शहरामध्ये आता कोणी सुद्धा नसतं आणि या संधीचा फायदा घेऊन हे तिघेजण शहरामधील फोनचे खांब हे तोडून टाकतात। त्यामुळे शहरामधील सर्व लोकांचा संपर्क तुटून जातो। त्याचबरोबर हे आता पॉवर स्टेशनकडे जातात आणि त्या ठिकाणी लाईटचे कनेक्शन कट करण्याचा प्रयत्न करतात। तर ही माहिती सिक्युरिटी गार्डला समजते आणि ते सिक्युरिटीवर देखील हल्ला करतात आणि त्याला विजेच्या ताराला लटकवून मारतात आणि त्याचबरोबर त्यांचा उद्देश देखील साध्य होतो आणि सर्व शहरातील लाईट ही जाते। बिलीची फ्रेंड क्रूज ही त्याला जेवण देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येते आणि वापस जात असताना थ्री फिंगर तिच्या पाठलाग करायला चालू करतो। ती त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करते, परंतु थ्री फिंगर हा शेवटी तिला पकडतो आणि तिला ठार मारतो। तो ठार मारत असताना जुलियन त्या ठिकाणावरून जात असतो, परंतु त्याची नजर ही क्रूजवर पडत नाही आणि तो सरळ त्या ठिकाणावरून पोलीस स्टेशनला निघून जातो। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बिली हा जुलियनला क्रूजच्या विषयी विचारतो, परंतु जुलियन त्याला सांगतो की क्रूज ही माझ्या येण्या अगोदरच या ठिकाणावरून निघून गेली आहे। हॉटेलमध्ये लेटा ही शॉवर घेण्यासाठी गेलेली असते। त्याच वेळेस सॉटूथ हा तिचा मित्र गजला त्या ठिकाणावरून पकडून घेऊन जातो। आवाज ऐकून लेटा देखील बाहेर येते आणि त्यावेळेस वन आय तिच्यावर हल्ला करतो आणि मोठ्या संघर्षानंतर ती वन आयच्या हातून त्या ठिकाणावर निसटून जाते। इकडे पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी दरवाजा ठोठवतं, त्यावेळेस बिलीला वाटते की ती क्रूज आहे, परंतु दरवाजा उघडल्यानंतर अँजेलिना समजते की तिचा हसबंड त्या ठिकाणी तिच्यासाठी डबा घेऊन आलेला आहे। इकडे तिघे बंधू गजला मोठ्या प्रमाणात मारहाण करतात आणि हातोड्याने त्याचे पाय तोडतात आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनच्या बाहेर आणून त्याला फेकून देतात। तेव्हा बिली आणि जुलियन हे लगेच ओळखतात की तो गज आहे। त्यानंतर ते बाहेर मदतीसाठी येतात, तोपर्यंत थ्री फिंगर त्याच्या शरीरावरनं ट्रक घालवतो आणि त्या ठिकाणी गजचा जागीच मृत्यू होतो।
त्यानंतर अँजेला, बिली आणि जुलियन त्याचबरोबर आणखीन एक कैदी यांना ती बंदूक देऊन त्या ठिकाणी पहारा देण्यासाठी सांगते आणि स्वतः ती बाहेर जाऊन मदत मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर अँजेला एका कॅफेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिला रेडिओ भेटतो आणि ती आपल्या हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट करून मदत मागवण्याचा प्रयत्न करते, परंतु त्या ठिकाणी तिचा कॉल रिसीव्ह करणारा त्याला वाटतो की हा कुठला प्रँक आहे, त्यामुळे तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष देतो। त्याच दरम्यान लेटा देखील पोलीस स्टेशनला येऊन पोहोचते आणि तो प्रिझनर काही न पाहता तिच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करतो। गोळीचा आवाज ऐकून अँजेला त्या ठिकाणी येते, परंतु चांगली गोष्ट अशी असते की लेटाला त्या ठिकाणी गोळी लागलेली नसते। बिली हा लेटाला गजच्या विषयी सांगतो आणि क्रूज विषयी माहिती विचारतो, तेव्हा लेटाला क्रूज विषयी काही माहिती नसते। आता बिली आणि जुलियन हे क्रूजच्या शोधामध्ये बाहेर जातात आणि थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना क्रूजची बॉडी रस्त्यावर पडलेली दिसते। तिची बॉडी पाहिल्यानंतर बिलीला अतिशय दुःख होते आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी थ्री फिंगर येतो आणि थ्री फिंगरला पकडण्यासाठी ते त्याचा पाठलाग करू लागतात आणि थ्री फिंगर पुढे जातो आणि तो त्यांना आपल्या ट्रॅपमध्ये अडकवतो। ज्यावेळेस बिली हा शुद्धीवर येतो त्यावेळेस तो पाहतो की तो एक फुटबॉल ग्राउंडमध्ये आहे आणि तो गळ्यापर्यंत त्याला जमिनीमध्ये गाडलेला आहे। त्याचबरोबर बाजूला जुलियन देखील पडलेला असतो आणि त्याला साखळीने बांधलेले असते आणि पाहता क्षणी समोरनं थ्री फिंगर येतो आणि बुलडोजर त्याच्या अंगावरनं घालून त्याला ठार मारतो। त्यानंतर थ्री फिंगर आपले बुलडोजर हे जुलियनकडे वळतो आणि जुलियनचा पाय बांधल्यामुळे तो त्या ठिकाणावरनं पळून जाऊ शकत नाही। तेव्हा थ्री फिंगर जुलियनच्या अंगावर बुलडोजर घालून त्याला अगदी चिरडून मारतो। बराच वेळ उलटून गेला तरी बिली आणि जुलियन हे वापस येत नसल्यामुळे अँजेला आता मॉस्क या प्रिझनरला आपली गाडी देऊन फेस्टिवलमधनं मदत आणण्यासाठी सांगते। त्यानुसार तो मॉस्क अँजेलाची गाडी घेऊन त्या ठिकाणावरून जातो, परंतु घाईघाईमध्ये त्याला रस्त्यावर लावलेला ट्रॅप दिसत नाही आणि त्याची गाडी ही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी होते। त्यानंतर या ठिकाणी थ्री फिंगर आणि त्याचे दोन बंधू येतात आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या एका शॉपमध्ये घेऊन जातात आणि त्याला ड्रममध्ये घालून त्याला जाळ लावतात। मॉस्कच्या ओरडण्याचा आवाज अँजेलाला येतो आणि ती त्याला मदत करण्यासाठी जाते, परंतु ती ज्यावेळेस शॉपच्या समोर जाते त्यावेळेस त्या ठिकाणी मोठा ब्लास्ट होतो आणि अँजेला जखमी होऊन त्या ठिकाणी पडते। मेनार्ड लेटाला आमिष दाखवतो की तू जर मला जेलच्या बाहेर काढलेस तर मी तुला मारणार नाही आणि मेनार्डच्या बोलण्यामध्ये लेटा येते आणि लेटा ही मेनार्डला जेलमधनं बाहेर काढते, परंतु लेटाला मेनार्डला जेलमधनं बाहेर काढण्याची मोठी किंमत मोजावी लागते। मेनार्ड बाहेर आल्यानंतर लेटाचे दोन्ही डोळे फोडून टाकतो। लेटा ओरडत रस्त्यावर येते आणि तिच्या मदतीसाठी अँजेलाला जात असताना त्याच ठिकाणी मेनार्ड येतो आणि अँजेलावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या अगोदर अँजेला त्याच्यावर गोळी झाडते आणि त्याला जखमी करून पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन डांबते। अँजेला बाहेर येत असताना तिला तिच्या नवऱ्याची गाडी दिसते आणि त्या ठिकाणी ती जाऊन पाहते तर तिच्या नवऱ्याला कोणीतरी बांधलेले असते, परंतु हा तिच्यासाठी ट्रॅप असतो, कारण तिच्या नवऱ्याच्या डोक्यावर एक मोठा चाकू लावलेला असतो आणि तो दरवाजाशी जोडलेला असतो। अँजेला त्याला वाचवण्यासाठी दरवाजा उघडते आणि तो चाकूने त्याचे संपूर्ण शरीर हे फाडत जाते। त्यानंतर मागणं थ्री फिंगर आपला ट्रक घेऊन येतो आणि त्या गाडीला जोरात धडक देतो। त्यानंतर तो खाली उतरून अँजेलाला बेदम मारहाण करतो आणि त्यामध्ये ती बेशुद्ध पडते। इकडे पोलीस स्टेशनमध्ये मेनार्ड हा लेटाला जीवनभर टॉर्चर करण्याचे सांगतो, त्यामुळे ती फ्रस्ट्रेट होऊन त्या ठिकाणावरून बाहेर निघून जाते। अँजेला जेव्हा जाग येते तेव्हा तिला समजते की तिला पोलीस स्टेशनमध्ये कैद करून ठेवण्यात आले आहे आणि हे तीन बंधू त्या ठिकाणी पेट्रोल शिंपडत आहेत। मेनार्ड तिला सांगतो की तुला दोन पर्यायाने मरता येईल, एक म्हणजे या ठिकाणी जळून मरता येईल किंवा मग मी तुझ्या डोक्यावर एक बंदूक लावलेली आहे आणि तिचा ट्रिगर हा तुझ्या पायामध्ये टाचेवर आहे। तू जेव्हा आपले टाच खाली टेकवशील तेव्हा यामधनं एक गोळी निघून तुझ्या डोक्यात लागेल आणि तू मरशील। तेव्हा तुला सोपा आणि त्रासदायक अशा दोन पर्यायामधनं एक पर्याय निवडायचा आहे। त्या ठिकाणी आग लावून मेनार्ड हा बाहेर निघून जातो आणि बाहेर गेल्यानंतर त्याला गोळीचा आवाज येतो आणि त्याच्या लक्षात येते की अँजेलाने स्वतःवर गोळी मारून मरण पत्करलेले असते। त्यानंतर आपण पाहतो लेटा ही रस्त्यावर मदत मागण्यासाठी आलेली असते आणि ती ज्या गाडीला मदत मागते ती गाडी थ्री फिंगरची असते। त्यानंतर थ्री फिंगर तिला गाडीमध्ये बसवतो आणि मेनार्ड तिला म्हणतो तुझे पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे आणि याच ठिकाणी हा चित्रपट समाप्त होतो।